आपण पाहतोय भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर असल्याचं चित्र आहे। काही वेळापूर्वी हेच कल वेगळं काहीतरी सांगत होते। भाजपचे सुवेंदू अधिकारी पिछाडीवर आहेत। पश्चिम बंगालमध्ये कुणाचं सरकार येणार, टीएमसी की भाजप, अटीतटीची लढत आहे, काटे की टक्कर आहे। कारण काही वेळापूर्वीच हेच कल भाजपला पुढे असल्याचं, आघाडीवर असल्याचं सांगत होते। मात्र आता ममता बॅनर्जी या आघाडीवर आहेत, सुवेंदू अधिकारी पिछाडीवर असल्याचं दिसतंय। आसामचं चित्र आपण पाहतोय। आसाममध्ये 94 जागांवर भाजपनं आघाडी घेतली। काँग्रेस आघाडी 27 जागांवर आहे। फक्त इतरांची जर आपण संख्या बघितली तर केवळ एक आहे। आसाममध्ये 126 जागांपैकी आपण पाहतोय 94 जागांवर भाजपची आघाडी। भाजपनं केव्हाच आपण पाहतोय बहुमताचा मॅजिक फिगर पार केलेली आहे आणि काँग्रेस केवळ 27 जागांवर तिसऱ्यांदा हॅट्रिक आसाममध्ये भाजप करणार असल्याचं चित्र इथं स्पष्ट झालेलं आहे। हे सुरुवातीचे कल जरी असले श्यामल तरी सुद्धा फरक खूप मोठा आहे। दुसऱ्या बाजूला केरळचे चित्र आपण सांगूयात। केरळची स्थिती आहे 140 जागांसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली, ज्यामध्ये 87 जागांवर काँग्रेस पुढे आहे। भाजपला 5च जागांवर आपला करिश्मा दाखवता आलाय। आत्ताचे कल आहेत आणि इतर पक्ष 1 जागेवर आघाडीवर। केरळमध्ये आपण पाहतोय नेहमी 5-5 वर्षांनी सत्ता बदल व्हायचा। गेल्या वेळेस डाव्यांनी इतिहास रचला होता।